शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी काल म्हटलं होतं की एकूण पेपर फुटीच्या ज्या सगळ्या घटना होत आहेत त्यामध्ये काही नवीन तथ्य आपल्या समोर मांडली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने बोललं पाहिजे। साधारणतः 4 दिवसांपूर्वी टीईटी पेपर घोटाळ्याच्या संदर्भाने काही मांडणी मी केली होती आणि त्यात सांगितलं होतं की टीईटीचा जो काही घोटाळा आहे तो घोटाळा हा भाजपच्या काळातला घोटाळा आहे। विशेषतः शिक्षण मंत्री विनोद तावडेजी यांच्या काळामध्ये त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, त्यांच्या खात्याने जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि तावडेंनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक झाली होती। हा तोच अभिषेक सावरीकर होता नंतर ज्याला भाजपने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला होता। हे फार उल्लेखनीय आहे। विशेष असं आहे या सगळ्यांमध्ये की सावरीकरला पुन्हा भाजपने घेणं आणि तोच सावरीकर पुन्हा मृदा जलसंधारणच्या परीक्षेमध्ये अडकणं, या सगळ्यांमध्ये ज्या सुशील खोडवेकरांचं नाव आलं होतं त्या खोडवेकरांना एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे महत्त्वाच्या पोस्टिंगला घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भाजपा गुन्हेगारांना जे अतिशय भ्रष्ट लोक आहेत त्यांच्या फायली नष्ट करून त्यांना आपल्यामध्ये सामावून घेते असं चित्र दिसतं। जी परीक्षा मार्च 22ला झाली होती अभियंता परीक्षा, त्या परीक्षेतल्या साधारणतः पेज क्रमांक 26 ते 53 या पानांवरचे जवळपास 78 प्रश्न जे जशास तसे आले, ज्याच्यात ऋतुजा नावाच्या मुलीने आपला मित्र गौरव पाटील याला काही चॅटिंग केली आणि गौरव पाटीलला केलेल्या चॅटिंगमध्ये गौरव पाटीलने ती सगळी चॅटिंग शेअर करत ती MPSCला लिहिली। हा सगळा आता आपल्या समोरचा पट आहे। मला वाटतं सकाळी त्यावर NCP नेते रोहित पवारजी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे। अर्थात रोहित पवार यांनी जे काही मुद्दे मांडले आणि जे गौरव पाटीलला जे ऋतुजा नावाच्या विद्यार्थिनीने सगळं पाठवलेलं होतं, हा गौरव पाटील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरही खूप सारं प्रेशर असल्यामुळे आणि पुन्हा सगळी लोकांकडून त्रास होत असल्यामुळे तो कदाचित सगळ्यांच्या संपर्कात नाहीये। परंतु एकूण जर या सगळ्या पेपर फुटीची जर सगळी कॉन्स्पिरन्सी बघितली तर त्या कॉन्स्पिरन्सीमध्ये वारंवार पेपर फुटतात, वारंवार त्या गोष्टी केल्या जातात। हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने नमूद केलं पाहिजे की स्टेट बँक ऑफ इंडियाने 2019-20चं जे त्यांचा जो एकूण अहवाल मांडला होता त्या अहवालात सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त प्लसमध्ये आहोत आणि आमचं प्लसमध्ये आमचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कशाचा आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आमचा प्रॉफिट हा अजिबात होम लोनचा नाही आहे, व्हेइकल लोनचा नाही आहे, कुठल्याही रेट इंटरेस्टचा नाही आहे, फिक्स डिपॉझिटचा नाही आहे, कुठलीही म्युच्युअल फंडिंगच्या इन्व्हेस्टिंगचा नाही आहे। मग स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रॉफिट कशाचा आहे तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे वेगवेगळ्या परीक्षांचे जे चलन भरले जातात त्या चलनांचा खरा प्रॉफिट आहे। उदाहरणार्थ जर आपण एक साधी गोष्ट जर गृहीत धरली की टीईटी परीक्षेमध्ये 5 लाख मुलांनी अर्ज भरलेले होते, 5,84,000 समथिंग, याच्यातल्या प्रत्येक मुलाला किमान 1000 ते 1200 रुपयाचा डीडी काढावा लागतो, म्हणजे ढोबळमानाने 1 कोटी रुपये जमा होतात। जेव्हा हे सगळे पेपर फुटतात त्यावेळेला म्हणजे या मुलांच्या एकूण भवितव्य तर टांगणीला लागतं, पण या मुलांनी जे सरकारी चलन भरलेलं आहे या चलनाचे पैसे नेमके जातात कुणाकडे आणि त्या पैशांचं होतं काय, कारण हे पैसे जे 1000 रुपये किंवा 1200 रुपयाचा जो डीडी या विद्यार्थ्यांनी भरलेला आहे तो डीडी मात्र या विद्यार्थ्यांना परत मिळत नाही। एकीकडे अभियंत्यांच्या परीक्षेचा हा सगळा घोळ चालू असताना विशेष मी कालही काही चॅनलवर म्हटलं होतं की MPSCचे सचिव असं सांगतायत की असा कुठलाही घोटाळा झाला नाही किंवा घोटाळा झाला असेल तर आम्ही चौकशी करू,
मला वाटतं MPSCच्या सचिवांनी पहिल्यांदा घोटाळा झालाय का नाही याबद्दल आधी स्वतःची खात्री करून घ्यावी. कारण एकदा घोटाळा झाला नाही, दुसऱ्यांदा घोटाळा झाला तरी आम्ही चौकशी करू असं जे MPSCचे सचिव म्हणत आहेत त्यांना मी कालही म्हटलं होतं, परत एकदा सांगते की त्यांनी एकदा आमच्या समोर येऊन जरा समोरासमोर चर्चा करावी, म्हणजे या सगळ्यांमध्ये नेमका काय घोळ झालाय आणि काय नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला सांगू शकू. परंतु यासोबतच अजून एक घटना घडली बघा. प्रितीश देशमुख नावाच्या माणसाला TETचं कंत्राट दिलं होतं परीक्षा घेण्याचं. याच प्रितीश देशमुखला त्याच्यानंतरच्याही काही परीक्षांचं कंत्राट दिलं होतं. त्याची GA सॉफ्टवेअर कंपनी जी बेंगलुरूमध्ये आणि तिथे ती बॅन झालेली. आत्ताच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये अजून एक नाव येतंय ते म्हणजे SMB कंपनी. ही SMB कंपनी कोणाची आहे तर ही SMB कंपनी ही बांदिवडेकर नावाचे गृहस्थ आहेत, प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्यांची ही SMB कंपनी आहे. प्रसाद सतीश बांदिवडेकर यांच्यावर ऑलरेडी एक गुन्हा दाखल झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा गुन्हा त्यांच्यावर विदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या गुन्ह्याच्या संदर्भाने म्हणजे त्यांनी अजून त्याच्यातला नीटचा निकालही लागलेला नाही. भंडारा जिल्हा परिषद नोकर भरतीमध्ये जो गुन्हा दाखल झाला बघा, सेम पद्धतीचा गुन्हा आहे. स्थापत्य अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेच्या OMR शीटमध्ये, म्हणजे जी ओरिजिनल मार्कशीट असते जिथे बबलिंग करायचं आहे, ओरिजिनल मार्कशीटमध्ये हेराफेरी झाल्याचे लक्षात आले. त्यावरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या 8 जणांमध्ये कोण आहे तर एक आहे तो प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्याची SMB कंपनी आहे. तुम्ही म्हणाल की जर आत्ता हे सगळं जे काही चित्र चालू आहे ते एकूण ज्या माणसांच्या संदर्भाने चालू आहे त्यामध्ये जर आपण बोलतोय ते ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षकांच्या परीक्षेबद्दल, तर मग मी मध्येच अभियंत्याच्या परीक्षांबद्दल का बोलते. तर हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे की SMB कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट, SMB कंपनीवरती आधीच गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण ज्या परीक्षा होत आहेत MPSCच्या परीक्षा घेणारी अजून एक यंत्रणा वेगळी, आणि या परीक्षा जी औषध निरीक्षकाची परीक्षा ती IBPS कडून घेतली गेली. IBPSचं ऑफिस मुंबईमध्येच आहे, मला वाटतं ते कांदिवली वगैरे साईडला ऑफिस येत असेल. या IBPS कडून ज्या परीक्षा होतात त्याचं कंत्राट जे खाली दिलं जातं ते TCSला दिलं जातं. TCS निश्चितपणे या घोळात असणार नाही असं मला वाटतंय. परंतु TCS ज्या ज्या लोकांवर खाली जबाबदारी सोपवतं, टाटा इन्स्टिट्यूट, TCS ज्यांच्यावर जबाबदारी सोपवतं त्यांच्याकडून खरंच त्या पद्धतीने काम करून घेतलं जातं का. कारण अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये भंडाऱ्याला ऑलरेडी घोळ झालेला आहे. या घोळामध्ये बांदिवडेकरवर गुन्हा दाखल झालेला आहे, SMB कंपनीचा त्यात संदर्भ आहे, आणि नवी अभियंत्यांच्या परीक्षेचा परत एक घोळ समोर येतोय, तो येतोय पुण्यातनं. हे फार उल्लेखनीय आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधीन या सगळ्या परीक्षा असतात, त्यांच्या खात्याच्या अधीन. राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या खात्याच्या अधीन जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात ही परीक्षा पण येते. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय सांगतायत की आमच्या काळात काही झालं नाही, तर तुमच्या काळात किती पेपर फुटलेत. तर अगदी काल अजून एक प्रकरण पुढे आलं, ज्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या अभियंत्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटले. आणि पेपर फुटत असताना डायरेक्ट जी मुलं पेपर देत होती त्या मुलांच्या कम्प्युटरचे फोटो काढून बाहेर पोचवले गेले. शेवटच्या अर्ध्या तासात हे फोटो पोचवले गेले. या संबंधाने अभियंत्याची परीक्षा देणारी जी मुलं आहेत या मुलांनी तक्रार नोंदवली, आपली माहिती त्यांच्याकडे दिली. विशेष बघा, ही पण जो या स्क्रीनशॉटमध्ये ऋतुजा TCS जी दिसते पहिल्या परीक्षेत त्याच्यात पण TCSचा संदर्भ दिसतोय. हे फार विशेष आहे की अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये पुण्यातही पुन्हा हा गोंधळ होतो आणि पुण्यात पुन्हा एकदा या संदर्भातले जे पेपर आहेत ते पेपर फुटतात. आणि यावर वारंवार पेपर फुटी होऊन
सरकार मात्र याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की हा पेपर फुटलेला आहे, या पेपरचा निकाल चुकीचा लागलेला आहे, मात्र तरीही त्याकडे अजिबात कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही। पुणे महानगरपालिकेतला कनिष्ठ अभियंत्याची जाहिरात 9 जानेवारी 2024ला निघालेली होती। 169 पदांच्यासाठीची ही जाहिरात होती, ज्याच्यामध्ये जवळपास 44,000 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते। बघा, फक्त 169 जागांच्यासाठी जेव्हा 44,000 विद्यार्थी बसतात आणि 44,000 विद्यार्थी जर बसत असतील आणि एका विद्यार्थ्याला 1,000 रुपयाचं जरी आपण जरी म्हटलं की त्याला 1,000 रुपयाचं चलन भरायचं आहे, तर 44,000 गुणिले 1,000 हे पैसे किती होतात आणि एवढं चलन कोणाच्या खिशात चाललंय? बरं, विशेष गोष्ट अशी आहे की परीक्षा 22, 23 आणि 29 एप्रिल 2026ला 7 शिफ्टमध्ये पार पडली होती। 9 जून 2026ला पुणे मनपाकडून अधिकृत संकेतस्थळावर त्याचा निकाल प्रसिद्ध झाला होता, पण या निकालामध्ये आय लव्ह PDF या संकेतस्थळावर एडिट केलेला होता। या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर 15 जून 2026ला म्हणजे अगदी मागच्या महिन्यात पुणे मनपाने परत निकाल लावून विषयानुसार यादी प्रसिद्ध केली। आता ज्या पोरांना वाटलं की आपण पास होणार आहोत, आपले मार्क्स कमी कसे काय झाले, म्हणून जी पोरं अर्ज करायला गेली आणि त्याच पोरांनी ज्यांचा निकाल ज्यांना पास केलेला आहे त्यांच्या मार्कशीट आम्हाला मिळाव्यात असं म्हणत ज्यावेळेला माहिती अधिकाराखाली त्या मार्कशीट मागवल्या, त्यावेळेला पुणे मनपाचा किती भोंगळ कारभार असेल की ज्यांनी मार्कशीट मागवल्या नेमक्या त्या मुलांना या परीक्षेत नापास केलं गेलं। म्हणजे जी मुलं या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवतील त्या मुलांना आम्ही अजिबात कुठल्याही पद्धतीने याच्यात परीक्षेमध्ये सक्सेस होऊ देणार नाही अशी जी मांडणी केली जाते, ह्या मांडणीला आक्षेप आता नोंदवला जातोय। या सगळ्यांमध्ये ज्या 3 कंपन्यांची मी पुन्हा नावं घेते की प्रितिश देशमुखची कंपनी असेल, जी TETची कंपनी, प्रितिश देशमुखचं आत्ता पुढे काय करणार? एका पत्रकार परिषदेच्या नंतर भिवंडीवरून तुम्ही साधारणतः भिवंडी पोलीस स्टेशनला UP बिहारचे 14 एजंट जमा केले। हे एजंट इतके सर्वदूर विखुरलेले आहेत, एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, पण TETवरचं अजूनही आत्ताचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं काहीही स्टेटमेंट येत नाही। अनेक अधिकाऱ्यांना शालेय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललं असता नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकारी सांगताहेत की आमच्याकडे तपासाचा सगळा अहवाल तयार आहे, पण भुसे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे भुसे साहेब यांनी या सगळ्या TET परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये एकूण किती लोक आत्ता अडकलेले आहेत आणि त्या लोकांवर काय काय कारवाई झालेली आहे या सगळ्यांच्या संबंधाने एकदा बोललं पाहिजे। ज्या सुशील खोडवेकरला आरोपी क्रमांक 1 म्हटलं गेलेलं आहे, तो खोडवेकर दादा भुसे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे मुख्य नेते शिंदे यांच्याकडे का घेतलेला आहे यावर दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। ते अजूनही स्पष्टीकरण दिलं जात नाही, हे फार विशेष आहे। जे देवेंद्रजी ऑन रेकॉर्ड ऑन एअर कमालीचं खोटं बोलतात, त्या देवेंद्रजींकडून अजूनही हे स्पष्ट होत नाही की महाराष्ट्रातल्या अशा किती परीक्षांचे तुम्ही घोटाळे अजून होऊ देणार आहात आणि त्यावर तुमची कारवाई काय। संसदेत हे बिल मांडलं जाणार वगैरे सगळं सांगितलं जातंय, पण महाराष्ट्रात या पेपर फुटीच्या संदर्भाने तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे आणि त्या संदर्भाने तुम्ही आता काय पावलं उचलणार आहात? तंत्र शिक्षण मंत्री असणारे चंद्रकांत पाटील जी असं सांगताहेत की एखादा आंबा कुणी चोरला म्हणून काय त्याला फाशीची शिक्षा द्यावी का? खरं तर भाजपच्या सगळ्या लोकांना आणि एकूण म्हणजे भाजपच्या विचारांवर प्रेम करणारे, भाजपशी साधर्म्य असणारे अशी जी माणसं आहेत ती सगळीच आंबा प्रेमी आहेत। संभाजी भिडेंना आंब्याबद्दल प्रेम आहे, अक्षय कुमारला आंब्याबद्दल प्रेम आहे, चंद्रकांत पाटलांना आंब्याबद्दल प्रेम आहे। आता चंद्रकांत पाटील असं सांगतायत की एक जर पेपर फुटला असेल किंवा एखाद्याकडून चूक झाली, एक आंबा चोरला तर त्याची शिक्षा किती, तुम्ही जीव घ्यायची द्याल का? मुळात पेपर फोडणे आणि आंबा चोरणे याच्यातला मूलभूत फरक
हा चंद्रकांत पाटील साहेबांना जरा कळायला हवा। आंबा चोरण्याने कोणाचं आयुष्य वाया जाणार नाही, पण पेपर फुटल्याने पोरांची आयुष्य बर्बाद होतात। ही आयुष्य बर्बाद व्हायला जे लोक कारणीभूत आहेत त्यांच्यावर खरंच तुमची कारवाई करण्याची इच्छाशक्ती आहे का? त्याचं कारण असं हे प्रश्न का विचारावे लागतात तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्रीयुत भीमनवार आहेत, जे IAS ऑफिसर आहेत। आम्हाला हा संबंध अजिबात जोडायची इच्छा नाहीये, आम्हाला तो जोडण्यात कसलाही रस नाही। मात्र MPSCचे अध्यक्ष भीमनवार हे नागपूरचेच आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहेत। MPSC ज्या टूल्स वापरते त्याच्यामध्ये ज्या काही कंपन्यांना कंत्राट दिली जात आहे ती घुमून फिरून पुन्हा या लोकांशी संबंधित आहेत का अशी चर्चा होतीये। पेपर जेव्हा फुटला तेव्हा मागच्या वर्षीचा जो पेपर फुटलेला आहे, विशेषतः DIचाच पेपर, ज्याला आपण काय म्हणू की ड्रग्ज इन्स्पेक्टरचा जो पेपर आहे, तो पेपर जो मागच्या वर्षी फुटला तो पुन्हा नंदुरबारमध्येच फुटला होता। पेपर सतत नंदुरबारमध्ये कसे फुटतात, नंदुरबारमध्ये पेपर का फुटतात? जळगाव नंदुरबार या भागात गिरीश महाजनांचं प्राबल्य आहे, फार त्यांचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे गिरीश महाजनांचा आम्हाला असं म्हणायचं नाही की गिरीश महाजनांचा काही याच्यात संदर्भ आहे, संबंध आहे, पण गिरीश महाजन जर सगळीकडे संकटमोचन असतील तर परीक्षेचं संकट ज्या पोरांवर आलेलं आहे आणि आता सरकारवरही घोंगावत आहे, त्या सगळ्या संकटाच्या संबंधाने गिरीश महाजनांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर गिरीश महाजनांनी एकदा बोललं पाहिजे। कारण पेपर सतत त्यांच्या भागातनं फुटत आहे। ड्रग्ज इन्स्पेक्टरचा, औषध निरीक्षकाचा पेपर जसा या वर्षी फुटला तसा तो मागच्या वर्षी सुद्धा फुटलेला आहे। मागच्या वर्षी तो पेपर फुटताना त्यावेळेला जे संबंधित तिथले आयुक्त आहेत त्यांनी ऑलरेडी यावर एक सेकंड या पेपर फुटीमध्ये महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम। आता यामधल्या ज्या काही लोकांना श्रीमती अश्विनी विजयकुमार जमादार, वय 47 वर्ष, धंदा शासकीय नोकरी, ह्या खारघरच्या आहेत। समक्ष पोलीस ठाण्यास हजर होऊन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य FDA यांचेकडील सरळ सेवा पदभरती FIR क्रमांक 222-25/4 दिनांक 23/5/2025 रोजी अन्वये। बघा, मागच्या वर्षीची परीक्षा आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा पेपर फुटलाय। या पदावर नंदुरबार येथे या ताई 8 फेब्रुवारी 2023 पासून मी कार्यरत आहे। आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तसेच विश्लेषण रसायनशास्त्र या परीक्षा 18 डिसेंबर रोजी नियुक्त करण्यात येऊन करार करण्यात आला आहे। दिनांक 30 डिसेंबर 24 रोजी व दिनांक 31 डिसेंबर 24 रोजी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तसेच विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या 2 पदासाठी महाराष्ट्र भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। सायन्स त्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय नंदुरबार या सेंटरवरती त्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असं त्या स्वतः सांगतात। FDA म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे त्या सांगतात की व त्याचप्रमाणे TCS डिपार्टमेंटमध्ये रिद्धेश किशोर भारंबे व सुहास संभाजी थोरावत व सेंटरवरील इतर कर्मचारी अशांची नियुक्ती करण्यात आलेली होती। सदर सेंटरवर दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी पहिले सत्र सकाळी 9 ते 10:30, दुपारी 12:30 ते 2 आणि तिसरे सत्र संध्याकाळी 4 ते 5:30। 31 डिसेंबरला पुन्हा 9 ते 10:30 तिसरे सत्र संध्याकाळी 4 ते 5:30 आणि परत 31 तारखेला हे सगळी परीक्षा घेतली गेली। पण या परीक्षेतही घोळ होता। आता घोळ काय होता तो सांगितलंय। यावेळेला मला सांगितले की टेक्निकल प्रॉब्लेम आहे, मी संगणकीय परीक्षेबाबत नॉन टेक्निकल असल्याने
त्याबाबत मला काही एक समजले नव्हते। सदर परीक्षा झाल्यानंतर TCSने अन्न व औषध प्रशासन विभागाला श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय नंदुरबार या सेंटरवरील परीक्षार्थींची निवड यादी पाठवली। त्यात विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ तसेच वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी परीक्षार्थी रोहित संजय सुर्वे याचा ID वगैरे इथे टाकलाय, सोनवणे साक्षी कृष्णा ID आहे त्याचा परत, आणि जयेश प्रवीण पाटील, प्रीतम युवराज बोरसे आणि दिव्येश बाजीराव पाटील असे प्रशिक्षणार्थी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आले आहेत व त्यांची पेपर सोडवण्याची पद्धती शंकास्पद वाटल्याचे कळवले आहे। एका म्हणजे 2025च्या औषध निरीक्षक परीक्षेमध्ये स्वतः तिथे काम करणाऱ्या अन्न औषध प्रशासन पदावरच्या आयुक्त असणाऱ्या अधिकारी असणाऱ्या मॅडम सांगताहेत की होय माझ्या सेंटरवर घोळ झाला। घोळ घालताना त्या सांगतायत की कसा घोळ झाला तर TCSचे रिद्धेश किशोर तांबे, आता हे जे रिद्धेश जे आहेत हे TCSचे आहेत आणि ते असं सांगतात की अहो मुलं काय लिहितायत बघा ना जरा, तर ते सांगतात की नाही नाही ताई हे जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये थोडासा टेक्निकल गोंधळ आहे। टेक्निकल गोंधळ म्हणून मुलांच्या जवळ जाऊन मुलांना उत्तरं दिली का असं या मॅडमचं स्वतःचं म्हणणं आहे, परंतु त्या स्वतः नॉन टेक्निकल आहेत। याचा दुसरा अर्थ असा की जेव्हा अशा पद्धतीच्या MCQRच्या परीक्षा होतात त्यावेळेला जाणीवपूर्वक ज्या ज्या कंपन्यांना कंत्राट मिळतं त्या कंपन्या नॉन टेक्निकल लोकांना तिथे ठेवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तिथला जो टेक्निकल इश्यू आहे तो इतर कुणाच्याही लक्षात येऊ नये। मला याची कल्पना आहे की हा विषय थोडासा निरस आहे, मला याची कल्पना आहे की हा विषय थोडासा अवघड आणि क्लिष्ट आहे, परंतु हे पुन्हा पुन्हा का बरं चर्चेत येत आहे की MPSC जी परीक्षा घेते आणि त्या परीक्षा घेताना ते काही कंत्राट इतर लोकांना दिले जात आहेत। या कंत्राटांमध्ये सरळ सेवा भरतीचं कंत्राट हे IBPS ला जातं, IBPS ते काम TCS ला सोपवते आणि TCS कडून की TCSच्या खालच्या लोकांकडून, परंतु पेपर फुटीचा घोळ होतो। पेपर फुटी होताना साधारणतः 2 ते 3 प्रकारची ती मोडस ऑपरेंडसी, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार की अख्खी प्रश्नपत्रिकाच फोडायची आहे, दुसरं 150 पैकी 50 प्रश्न जे असतील ती आधी सोडवा, 100 प्रश्न नंतर सोडवली जातील, आणि तिसरं की तिथल्या तिथे तुम्हाला टेक्निकल सॉफ्टवेअरने तुमचे प्रश्न सोडवले जातील का। या तीनही प्रकाराच्या बद्दल याच्या आधी वेगवेगळ्या FIR मध्ये चर्चा झाल्या। आता प्रश्न नेमका असा उरतोय की एवढ्या सगळ्या जर चर्चा होत असतील तर मग राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल नेमकी काय भूमिका घेतली। या जर एवढ्या सगळ्या चर्चा होत असतील आणि वारंवार जर MPSCच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री जे MPSCच्या सगळ्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात ज्यांचा महत्त्वाचा हात आहे आणि विशेषतः MPSCचे अध्यक्ष हे योगायोगाने मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहेत, योगायोगाने ते मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहेत, ते मुख्यमंत्री महोदय या पेपर फुटीच्या संदर्भात नेमकी भूमिका का स्पष्ट करत नाहीत। कारण प्रत्येक वेळेला ते असं सांगत आहेत की नाही आमच्या काळात काही घडलंच नाही, पण तुमच्या काळात लागोपाठ TETचा पेपर फुटलाय, MHCETचा पेपर फुटलाय, वेगवेगळ्या म्हणजे कृषी विभागाच्या ज्या MHCET होतात त्याचे पेपर अनेक वेळेला फुटलेले आहेत। त्याच्या संदर्भाने मला वाटते कालच एका पत्रकाराने त्याची फार विस्तृत माहिती दिलेली आहे। आत्ता मृदा जलसंधारणचा पेपर फुटला, त्या पेपरमध्ये तर तुमच्याच पक्षात तुम्ही घेतलेला अभिषेक सावरीकर पुन्हा सापडला, आणि परत आता हा पुणे महापालिकेतल्या पेपरचा प्रश्न, ड्रग्ज इन्स्पेक्टरचा प्रश्न महत्त्वाचं। या सगळ्या परीक्षांचे जेव्हा पेपर फुटतात अगदी नीट सकट सगळ्या पेपरचे, तेव्हा या सगळ्या परीक्षांच्या पेपर फुटीशी संबंधित हे त्या परीक्षेचा क्लास घेणारे जे क्लासेसचे संचालक आहेत त्यांचं नाव सातत्याने पुढे येते।
पोलीस भरतीची परीक्षा होती, त्याच्यामध्ये बारामतीच्या जी पोलीस भरती अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या संचालकाचं नाव पुढे आलं. नीटची परीक्षा भरती, त्याच्यामध्ये मोठेगावकरची तर अटकच झाली. आत्ताची ड्रग्ज इन्स्पेक्टरची जी काही परीक्षा भरती आहे याच्यामध्ये कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटीलचं नाव सातत्याने पुढे येत आहे. याच पद्धतीने SMBचं नाव पुढे येत आहे. मग एवढी सगळी क्लासेसची नावं पुढे येत असताना या सगळ्या क्लासेसकडून किंवा क्लासेसच्या नोट्स असतील किंवा क्लासेसचे कम्प्युटर्स असतील, ज्या ज्या क्लासेसचं नाव पुढे आलेलं आहे त्यांच्या चौकशा का होत नाहीत? या सगळ्या क्लासेसकडून एकदा त्यांच्यावरची कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही की जेणेकरून विद्यार्थ्यांची आयुष्य वाचवता येतील? पण यावर राज्याचे मुख्यमंत्री चकार शब्द बोलायला तयार नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा मुख्यमंत्री महोदय मात्र गोलमटोल उत्तरं देण्यामध्ये जास्त इकडून तिकडून फिरवून उत्तरं देत आहेत. पण ते अजूनही सांगत नाहीयेत की प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटताना त्या परीक्षेचा क्लास घेणारा कुठल्या ना कुठल्या गावचा क्लासेसचा संचालक त्याच्यामध्ये कसा काय गुंतवला जातोय किंवा गुंततोय आणि त्या क्लासेसच्या संचालकाचं काय? कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटील बद्दल आता सरकारची काय भूमिका असेल? कारण प्रवीण पाटील आणि त्याची कौटिल्य अकॅडमी आणि त्या अकॅडमीत असणारी ऋतुजा आणि गौरव पाटील या सगळ्या लोकांनी घेतलेले आक्षेप, त्यांचे व्हॉट्सअप चॅट हे सगळं समोर असतानाही अजूनही त्यांच्यावर सरकारने कारवाई का केलेली नाही? पोलीस भरतीच्या प्रकरणात सुद्धा बारामतीच्या क्लासेसवाल्याची अजूनही कसलीही चौकशी झालेली नाही. मृदा जलसंधारण मधला जो काही पेपर फुटला त्याच्यातही कुठलीही चौकशी झालेली नाही. जो पेपर पुणे महापालिकेचा फुटलेला आहे त्यातल्या महापालिकेच्या लोकांवरती किंवा हे सॉफ्टवेअर ज्या कंपनीचं वापरलं गेलं त्यांची कुठलीही चौकशी अजून झाली नाही. मुलं दरवेळेला फक्त आणि फक्त अर्ज करतात आणि अर्ज केल्यानंतर त्याला थातूरमातूर उत्तरं आयोगाकडून मिळतात. मात्र राज्य सरकार नावाची जी यंत्रणा आहे ती ढिम्म आहे, ती अजिबात हलायला तयार नाही. यावर सरकार म्हणून काही आपली जबाबदेही आहे, आपलं उत्तरदायित्व आहे. या संबंधाने एक चकार शब्द जर फडणवीस साहेब बोलणार नसतील तर काय या लोकांना सरकारी यंत्रणांचं अभय आहे असं आम्ही समजावं का? हा खरा प्रश्न आहे. मॅडम, या संदर्भात तुम्ही जे संपूर्ण सांगितलं त्या संदर्भात तुम्ही सरकारची किंवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात काही भेट घेणार आहात का? बघा, या सगळ्या संबंधाने आपण याच्या आधी सुद्धा मी जसं म्हटलं की सरकारला आपण वारंवार याच्यातले मेल टाकले. काय आहे ना की सरकारला नॉन इश्यूजवरती जर कोणी चर्चा करणार असेल तर त्याच्यात वेळ भरपूर आहे. म्हणजे जात आणि धर्माची विभागणी करणारे, जातीय दंगली पसरवणारे आणि त्याच्या संबंधाने जर काही चर्चा व्हायची असेल तर मग सरकार त्याच्यासाठी वेळ द्यायला तयार असतं. परंतु जो प्रश्न विद्यार्थ्यांशी निगडीत आहे त्यावर मात्र सरकार बोलत नाही. माझ्या सरकारला 3 ते 4च मुद्दे ठळक पद्धतीने आहेत की पुणे मनपाचा जो पेपर फुटलाय असा तिथल्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. त्या पेपरच्या संबंधाने बारामतीला फुटलेला पोलीस भरतीचा पेपर, ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर जो जळगाव नंदुरबार साईडला फुटलेला आहे, या सगळ्या पेपर फुटीच्या मागे कुठल्या ना कुठल्या क्लासेसच्या संचालकांची नावं चर्चेत येत आहेत. त्या संचालकांची चौकशी कधी करणार? कौटिल्य अकॅडमीचे प्रवीण पाटील यांची चौकशी कधी करणार तुम्ही? ते प्रवीण पाटील आरोपी आहेत की नाही, गुन्हेगार आहेत की नाही ते यथावकाश तपासात बाहेर येईल. पण चौकशी तर झाली पाहिजे. ती चौकशी अजून होत नाहीये. पोलीस भरतीच्या प्रकरणात फार मोठं प्रकरण आपण सगळ्यांनी बाहेर काढलं होतं पण त्याची चौकशीच झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांवर आधी FIR गुन्हे दाखल आहेत याच लोकांना पुन्हा कंत्राट देण्यात काय हाशील आहे? हे कंत्राट देणारी आणि शिफारस करणारी लोक कोण आहेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्यांना पुन्हा कंत्राट मिळतात? जे गौड बंगाल आहे, जसं मी म्हटलं की विनोद तावडेंच्या काळामध्ये प्रितिश देशमुखला कंत्राट मिळतं, हे गौड बंगाल आहे. आणि SMB कंपनीवर गुन्हा दाखल होतो तरी SMB कंपनीला पुन्हा एकदा कंत्राट मिळतं. अभिषेक सावरीकर
TETच्या परीक्षेमध्ये अडकतो तरी पुन्हा त्याला काम वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून मिळतं, त्याच्यावर पुन्हा मृदा जलसंधारणचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे सरकारच्या लाभार्थी यादीमध्ये ही सगळी फ्रॉड मंडळी कशी काय येतात हा खरा प्रश्न आहे. यावरच आता केंद्र सरकारकडनं एक विधेयक आणलं जाणार आहे. सुपर 6 अशी त्यांनी टीम देखील एक गठीत केली आहे. निलकेनी हे त्या टीमचे अध्यक्ष असतील. कसं पाहता याकडे तुम्ही स्वतः? नाही, मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादं विधेयक आणता याचा अर्थ यू आर कमिटिंग, इट मीन्स दॅट यू आर कमिटिंग. तुम्ही ही गोष्ट मान्य करताय की पेपर लीक होतोय. पण मुळात पेपर लीक का होतो तर कुणाचे तरी आर्थिक लाभ आहेत म्हणून. आर्थिक लाभ कुठे होत आहेत तर तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षा घेताय. आधी ज्या वेळेला मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा व्हायच्या तर त्यावेळेला म्हणजे आम्ही जेव्हा परीक्षा दिल्या तर त्यावेळेला ग्रुपिंग व्हायचे ना. PCMचं ग्रुपिंग असायचं, PCBचं ग्रुपिंग असायचं आणि त्यातनं परीक्षा व्हायच्या आणि त्यातनं मुलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला निवडली जायची. आत्ता तुम्ही JEE करता, नीट करता, पोरं कॉलेजमध्ये बसायच्या ऐवजी क्लासेसमध्ये पैसे जास्त घालवतात. 10-10, 20-20 लाख रुपये क्लासेसमध्ये जातात आणि एवढे पैसे घालूनही पुन्हा क्लासेसचा संचालकच जर पेपर फुटीमध्ये पुन्हा त्यांच्याकडनं 20, 25, 30 लाख रुपये जर एका पेपर मागे घेत असेल तर ही जी सगळी आर्थिक लाभ मिळवून देणारी तुमची जी परीक्षा पद्धती आहे, मुळात त्या परीक्षा पद्धतीत बदल व्हावा, हा एज्युकेशनल रिफॉर्म व्हावा. हा रिफॉर्म करण्यासाठी सरकार का उत्सुक नाही? गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा करण्यापेक्षा मुळात गुन्हा घडूच नये यासाठी म्हणून तुमच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा झाल्या पाहिजेत. यासाठी जसे केंद्रीय पातळीला प्रयत्न व्हावेत तसे राज्य पातळीला सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मला वाटते मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. दिल्लीच्या यशस्वी आंदोलनानंतर आता बीजेपी आणि तरुणांनी आपला मोर्चा नितीन गडकरींकडे वळवला, कसं बघताय सर? T20 जनता पार्टीची स्थापना केली परत. राजनाथ सिंह असं म्हणाले होते की हमारी पार्टी में इस्तीफे नहीं होते हैं, तो उनकी पार्टी में इस्तीफे होते हैं की नहीं होते हैं हे अत्यंत शुद्ध मराठवाडी भाषेमध्ये मला वाटते रावसाहेब दानवेंनी फार व्यवस्थित त्यांचं वाक्य सदा सर्व काळ चपकल बसेल अशा पद्धतीने सांगितले की तुमच्याकडे इस्तीफे होतात, तुम्ही झुकतात, तुम्ही वागतात, तुम्ही सगळं करतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना भाजपचा जो अहंकार आता या निमित्ताने मोडलेला आहे त्यानंतर लोकांच्या एकूण आशा पल्लवित झाल्यात. लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास जरा थोडासा परिदृढ व्हायला मदत होते आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना जर गडकरींच्या बद्दल राग असेल तर लोक गडकरींचा राजीनामा मागतील. पण मला असं वाटतं की फांद्या फांद्या छाटत राहण्यापेक्षा मुळाशी घाव घातलेलं केव्हाही चांगलं. कधी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, कधी गडकरींचा राजीनामा, कधी अजून कोणाचा राजीनामा, त्यापेक्षा मोदींचा राजीनामा हे सगळ्यात चांगला उपाय आहे त्याच्यावरचा. नाही, लक्षात घ्या आज संजय बंडू जाधव यांनी पण दिले. मला असं वाटतं की संजय बंडू जाधव यांच्याबद्दल मी मागेही एकूण सगळ्या खासदार फुटीच्या नंतरही त्यांच्याबद्दल बोलताना फार ह्या सगळ्या लोकांमध्ये मला असं वाटतं की मला माझ्या नेत्याचा खूप अभिमान आहे की माझे नेते एवढं सगळं होत असताना कुठेही त्यांनी कधीही आकांडतांडव केला नाही, आक्रस्ताळेपणा केला नाही, वर्षा बंगल्याच्या भिंती रंगवल्या नाहीत, कोणावरही कसलीही खापरफोड न करता, चिडचिड न करता, कुणाबद्दलही अपशब्द न वापरता किंवा काहीही करेन, पक्ष फोडेन पण पुन्हा येईल असा अहंभाव न दाखवता त्यांनी जो शांत आणि संयमी स्वभाव दाखवलाय तो बघता मला वाटते कुणालाही म्हणजे शत्रूलाही ज्या माणसाच्या एकूण स्वभावाबद्दल आणि त्याच्या जीवनशैलीबद्दल हेवा वाटेल असे नेतृत्व असणारे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कुणी तयार होईल. आपण पाहतोय की संजय राऊत यांनी म्हटलंय की दिल्लीला जाऊन आले फडणवीस, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या जागेसाठी ते अगदी उत्तम आहेत. फडणवीस म्हणतायत की मी कुठेही जात नाहीये, मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे, नागपुरात. अमृता वहिनींनी पण सांगितलं. अमृता वहिनी पण मला वाटतं काहीतरी बोलल्या. त्याही म्हणाल्या की मी काही त्यांना काय म्हणाल्या त्या मी त्यांना दिल्लीत जाऊ देणार नाही. आता खरं तर बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट
हे सगळेच हट्ट फार महत्त्वाचे असतात आणि अमृता वहिनींच्या स्त्री हट्टापुढे कदाचित त्यांचं काही चालणार नाही, पण वहिनींच्या अशा हट्टामुळे आम्ही एका चांगल्या मराठमोळ्या नेतृत्वाला पंतप्रधानपदी बघू शकणार नाहीत, याचं आम्हाला वाईट वाटतंय. पण एक नक्की, हे मी पुन्हा एकदा अंडरलाईन केलं पाहिजे, सगळ्या माध्यमांच्या समोर जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की देवेंद्रजी चटकन कुठल्या का पदावर असेना दिल्लीला जावेत आणि महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची खुर्ची आपल्याला मिळावी, यासाठी चंद्रशेखर बावनकुळेजी पाण्यात देव घालून बसलेले आहेत. पण बावनकुळेंना माहीत नाही त्यांच्या किंवा फडणवीसांच्या खुर्चीखाली व्हाया अमित शहा शिंदेंनी केव्हाच फटाके लावलेले आहेत. आणि सीजेपीच्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपके हे प्रस्थापित तरुण नेतृत्वासमोर नवीन आव्हान उभं राहिले का? आणि याला जोडून प्रश्न आहे की कपिल सिब्बल यांच्यासोबत त्यांची भेट झाली, 25 मिनिटं चर्चा झाली. नाही, कपिल सिब्बलांच्या सोबतची जी भेट होती, माझं आणि अभिजितचं कालही त्या संदर्भात, काल खरं तर त्याचं टायफॉईड आणि सलाईन वगैरे चालू होत्या, सकाळी पण आम्ही बोलत होतो त्या सगळ्या संदर्भाने. त्याचं निमित्त असं होतं की काल नेहाचा एक व्हिडिओ आपण बघितला असेल, नेहा बोरा यांनी एक व्हिडिओ काल प्रदर्शित केलेला आहे, ज्यात त्यांनी की जर भाजपाने सांगितलं होतं की सीजेपीच्या निमित्ताने आणि नीट पेपर फुटीच्या निमित्ताने जर आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो होतो आणि याच्यातल्या कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही असं ऑलरेडी गव्हर्नमेंटने सांगितलेलं असतानाही पाटण्यामध्ये अनेक मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत, मुंबईमध्ये सुद्धा अगदी दादर पोलीस स्टेशनला अनेक मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. याचा अर्थ भाजप सरकारने आपला शब्द पाळलेला नाही. याच्याच विरोधात आज पुन्हा एकदा बिहार पाटण्यामध्ये त्याची निदर्शनं होत आहेत आणि ज्या मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत अशांच्यासाठी आपण काही लीगल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकू का, या संदर्भाने मला वाटते अभिजित आणि कपिल सिब्बल यांची एक भेट झालेली होती आणि ती चर्चा झाली होती. पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे की काय या निमित्ताने प्रस्थापितांच्या समोर एक आव्हान उभं राहते का, तर मला वाटतं इतक्या लवकर प्री जजमेंटल होण्याची गरज नाही. त्याने हे अभिजित दिपके यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की ही आमची मूवमेंट ही फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीची मूवमेंट होती, आम्ही तुर्तास कुठल्याही पॉलिटिकल इंटरफिअरन्समध्ये नाही आहोत, तेव्हा आपणही त्यांना विनाकारण त्याच्यात ओढणं बरोबर असणार नाही. बाकी काळ ठरवेल. एमपीएससी कडून आता सांगण्यात आलं आहे की कुठेतरी ही जी तक्रार करण्यात आली होती ही बनावट तक्रार आहे, कारण की याआधी जी तक्रार त्यांना ईमेलद्वारे आली होती, पुन्हा एकदा त्यांच्याकडून एमपीएससी कडून सांगण्यात येते की जी तक्रार आम्हाला ईमेलद्वारे काल प्राप्त झाली, त्यामध्ये असं लिहिलंय की ही ईमेल आम्ही बनावट केली होती. यामागचं कारण म्हणजे परीक्षा ही पुढे जाण्यासाठी एकंदरीत हे सर्व केलं. ज्या मुलाने ही तक्रार केली होती त्या मुलावर एमपीएससीने इतके दबाव आणले, हे मी फार जबाबदारीनं बोलतेय, ज्या मुलाने तक्रार केली होती त्या मुलावर एमपीएससीने इतके दबाव आणले की तो मुलगा आता अक्षरशः फोन बंद करून नॉट रिचेबल आहे. अशा सगळ्या दबावात त्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय, ह्याची जबाबदारी कोण घेणार. एक दुसरं असं की एमपीएससीला हे आज का सुचलं, जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर एमपीएससीला हे उत्तर आत्ता का सुचलं. जी एमपीएससी आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून धमकी देऊन धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल कशावरून. त्यामुळे एमपीएससीने हे सगळं बोलताना माझी पुन्हा विनंती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव हरपालजी, त्यांना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, तुम्ही समोरासमोर बसा, आमची तुमच्या समोर बसून चर्चा करायची तयारी आहे. तुम्ही आता हे आरोप करताय, रोहित पवारांनी हे आरोप केले, त्यानंतर कुठेतरी हे जर गोष्टी कुठेतरी तुम्ही सांगताय की दबाव त्या विद्यार्थ्यावरती आणला गेला, त्यामागे कोण असेल, कोणी दबाव आणला. नाही, दबाव कुणी आणला ते त्यांनी शोधावं, आणि दबाव कुणी आणला किंवा ड्रग्ज कुणी आणलं किंवा काही महाराष्ट्रात कुठे काही घडलं की हे कुणी केलं, कोण असावं असं जेव्हा आम्हाला विचारलं जातं ना, तेव्हा त्या सगळ्यांची उत्तरं मी द्यायला तयार आहे. मग एक काम करूया, गृह खातं माझ्याकडे द्या, देवेंद्रजी द्यायला तयार असतील तर, म्हणजे मग मी त्याची सगळ्यांची चौकशी करते.
मग देवेंद्रजी कशासाठी आहेत? हे या राज्यातलं गृह खातं कशासाठी आहे? एका पोराने एक तक्रार नोंदवली, ती तक्रार पोर्टलवर नोंदवली, तुमच्याकडे मेल केला, 1 महिना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा हे प्रकरण याची मीडिया ट्रायल होते, मी बोलते किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारजी बोलतात, तेव्हा मीडियाला आयोगाला जाग येते आणि आयोग अशा पद्धतीने विधानं करत असेल तर हे कितपत संयुक्तिक आहे? म्हणजे तुम्ही मोठं विधान करताय की त्याच्यावरती दबाव होता, कारण की 1 महिना उलटून गेला की आता ज्यावेळेस आरोप होत आहे तरीच MPSC या तक्रार समोर आणतंय. या संदर्भाने मी हे खात्रीनं सांगू शकते की या मुलावर दबाव आलेला असू शकतो. जो मुलगा इतक्या खात्रीने सगळे स्क्रीनशॉट जोडून, सगळी माहिती जोडून, त्याच्यातल्या टाईमलाईन सकट की किती वाजता कोणता मेसेज गेला हे सगळं व्यवस्थित, विशेष म्हणजे त्याच्यावरचा ज्याच्यासोबत त्याने चॅटिंग केलेलं आहे ही सगळी माहिती तो शेअर करतो. पण ते काय झालं की शेअर करताना त्याचा नंबर एका व्हॉट्सअपवर गेला आणि तो कोण मुलगा आहे ते लक्षात आलं. आणि त्यानंतर त्या मुलावर जो दबाव आला तोपर्यंत म्हणजे साधारण 6 दिवसापूर्वीपर्यंत त्या मुलाचा फोन नंबर चालू होता. आता अचानक त्याचा फोन नंबर बंद झाला, अचानक तो नॉट रिचेबल झाला. याचा अर्थ काय? तुम्ही दबाव आणताय का? तुम्ही घाबरवताय त्याला. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो सांगतो की मला पुन्हा वेगळ्या परीक्षेला कदाचित बसूच देणार नाहीत. मग त्याची लाईफ स्पॉईल होईल म्हणून तो कदाचित बोलत नसेल कशावरून. तुमचं बोलणं झालंय त्या विद्यार्थ्याबरोबर? माझं त्याच्या मिडल पर्सनशी बोलणं झालंय. तुम्हाला म्हणजे हे कन्फर्म आहे की त्याचे दबाव आहे? त्याच्यावर दबाव आहे हे कन्फर्म आहे नक्कीच. त्यातून मग त्यांनी हा पुन्हा एकदा आणि त्याच्यावर दबाव नाही असं जर MPSCच्या सचिवांचं म्हणणं असेल तर माझं परत एकदा त्यांना म्हणणं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. आमची चर्चा करायची तयारी आहे. त्यांनी चर्चा करावी. कालचा जल्लोषमध्ये जी गर्दी होती आणि त्याच्याने म्हणजे तरुणाई ठाकरे कुटुंबियाच्या जवळीक आलेली आहे, हे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांचं धाबं किती दणाणलंय ते बघा ना. त्यांचं धाबं इथून संभाजीनगरपर्यंत दणाणलंय की ज्या दिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या दिवशी हे सगळे सत्ताधारी या विद्यार्थ्यांना फॉरेन फंडिंग वगैरे येते असं सगळे बोलत होते. म्हणजे अगदी त्यांच्या बड्या बड्या नेत्यांपासून ते छोट्या छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तिनींपर्यंत सगळेजण सांगत होते की फॉरेन फंडिंग आहे, फॉरेन फंडिंग आहे. आणि हे फॉरेन फंडिंग आहे म्हणणारे काल मात्र त्यांच्या घरी जाऊन चहापान करत होते राव. काय धाबं दणनलं असेल, काय जमीन हादरली असेल बघा ती. अवघड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.